जुन्या कामगारांना कामावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही। सुमित कंपनीने जुन्या कामगारांना कामावर घेतले नाही तर आम्ही सुमित कंपनीला कल्याण डोंबिवलीत काम करू देणार नाही, असा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर यांनी दिला आहे। आज सकाळी सफाई कामगारांचा मोर्चा मनसेच्या नेतृत्वाखाली महापालिका मुख्यालयावर धडकला आहे। आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने चेन्नई पॅटर्न सुमित या ठेकेदाराला दिले आहे, पण त्या चेन्नई पॅटर्नचे नियोजन शून्य आहे। 23 तारखेला 200 कामगार घरी बसवले आहेत, त्यानंतर या येत्या 30 तारखेला संपणार आहे। संपूर्ण कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर नवीन चेन्नईवाला कॉन्ट्रॅक्ट आला आहे, त्याला काम करू देणार नाही। आम्ही कोर्टात गेलो होतो, कोर्टातून ऑर्डर आली आहे, तो कॉन्ट्रॅक्टर जर कोणी असला तरी कामगार हे जुनेच असतील। जवळजवळ 600 कामगार घरी बसवले आहेत। नवी कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसे घेतोय। जर या येत्या 30 तारखेला सगळा ठेका संपुष्टात आला नाही तर चेन्नई ठेका चालू होऊ देणार। 1400 कामगार आहेत, कामगारांची ऑर्डर आणलेली आहे। जर त्या ऑर्डरप्रमाणे त्या सुमित कंपनीने माझ्या कामगारांना घेतले नाही तर याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये हा घनकचरा विभाग ठेका चालवून दाखवावा, मग मनसे काय आहे हे दाखवून देईन। हम तुम्हारे साथ हैं। कौन बोलते देणार नाही, कामगार एकजुटीचा राष्ट्र नवनिर्माण सेनेचा अरे कोण बोलते देणार नाही, कामगार एकजुटीचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय रावसाहेब ठाकरेंचा कामगार एकजुटीचा तसे आपल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने घनकचरा विभागाचा ठेका हा चेन्नई पॅटर्न ह्या ठेकेदार सुमित ह्या ठेकेदाराला दिलेला आहे, पण त्या चेन्नई पॅटर्नचं नियोजन शून्य आहे। 23 तारखेला 200 कामगार घरी बसवलेले आहेत, त्यानंतर ह्या येत्या 30 तारखेला संपूर्ण सुमित मध्ये जे आपण सिक्युरवनचा ठेका 30 तारखेला संपणार आहे। त्यामुळे सगळे माझे कर्मचारी घरी बसणार आहेत आणि जर हे घरी बसले तर जो नवीन चेन्नईवाला कॉन्ट्रॅक्टर आलेला आहे त्याला काम करू देणार नाही। आम्ही कोर्टात गेलेलो आहे, कोर्टात ऑर्डर आणलेली आहे की कॉन्ट्रॅक्टर कोणी असला तरी कामगार हे जुनेच राहतील, असं त्यांनी काही केले नाही। बऱ्याच लोकांचे ड्राईव्ह घेतलेला आहे, जवळ 600 कामगार घरी बसवलेले आहेत। नवीन कॉन्ट्रॅक्टर नवीन माणसं घेतोय। जर ह्या येत्या 30 तारखेला सगळा ठेका संपुष्टात झाला तर चेन्नईचा ठेका मी चालू होऊ देणार नाही। एकूण टोटल 1400 कामगार आहेत। 1400 कामगारांची मी ऑर्डर आणलेली आहे। जर त्या ऑर्डरप्रमाणे जर त्या सुमितने माझ्या कामगारांना घेतलं नाही तर त्यांनी फक्त कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये हा घनकचरा विभाग ठेका चालवून दाखवा, मग मनसे काय आहे हे दाखवून देईन मी।